की बाबा रे तुझ्याकडे काय कौशल्य आहे, बाबा रे तुझ्याकडे काय कौशल्य आहे, त्यावेळी बहिर्जी नाईक सारखा तरुण समोर यायचा आणि बहिर्जी नाईक म्हणायचा माझ्याकडं असं कौशल्य आहे की मी उत्तम वेषांतर करू शकतो. शत्रूच्या लवणाऱ्या पापणीपासून ते शत्रूच्या छावणीमध्ये काय कटक कारस्थान चाललंय ना हे मी जाणू शकतो ना. म्हणूनच महाराजांनी आपलं गुप्तहेर प्रमुख म्हणून बहिर्जी नाईकांना नेमलं होतं. तोच प्रश्न जर आज मी पुन्हा इथल्या बसलेल्या मुलांना जर विचारला ना, बाबा रे तुझ्याकडे काय कौशल्य आहे, तर तो म्हणेल मला फिरायला आवडतं. ऐक ना ताई मला व्हॉट्सअपचं स्टेटस ठेवायला येतं. ऐक ना ताई यापेक्षा जास्त ना मला मित्रांमध्ये पार्ट्या करायला आवडतं. पण जा जरा 16व्या शतकातल्या तरुणाला विचारलं ना की बाबा रे तुझ्याकडं काय कौशल्य आहे, तर त्यावेळी जीवा म्हाले नावाचा तरुण समोर यायचा. जीवा म्हाले नावाचा तरुण समोर यायचा आणि तो म्हणायचा माझ्याकडे असं कौशल्य आहे की मी उत्तम दांडपट्टा चालवू शकतो. माझ्यासारखं दांडपट्टा या महाराष्ट्राच्या भूमीत कोणी चालवूच शकत नाही. आणि ऐका, ज्यावेळी प्रतापगडाच्या पायथ्याशी ज्यावेळेस अफजल खानाचा कोटळा महाराजांनी बाहेर काढला आणि सय्यद बंडानं महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सय्यद बंडाचा हात वरच्या वर ज्यांनी छाटला त्यांचं नाव होतं जीवा म्हाले. आणि अखेर इतिहास पुटपटला, अरे होता जीवा म्हणून वाचला शिवा, म्हणून वाचला शिवा.